नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे, अशी जाहीर टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणावर केली आहे। नवनीत राणांची जीभ जातीयवादी आणि धर्मांना बनवल्याची टीका देखील त्यांनी केली। तर नवनीत राणा यांनी वडेट्टीवारांवर पलटवार करत अशा चिल्लर लोकांविषयी मला बोलायची गरज नाही असं सांगितलं। शिवाय वडेट्टीवारांना हिरवा विषारी साप संबोधत अशा हिरव्या विषारी सापांना ठेचायचं काम पंतप्रधान आणि मुख्यमंत्री करतील असं ठणकावून सांगितलं। नवनीत राणा ही एक पोसलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोसलेली पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे। लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही आणि धर्म धर्म सांगून हिंदू सांगतात। ज्यांना हनुमान चालीसाचं दोन लाईनी म्हणता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी करायला लागल्या। हे सगळे चिल्लर लोक आहे, या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। पर एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात, कारण हा सगळे प्रकार आत्ता बाहेर कुठे येऊन पडत आहे। काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं, पण आता ते बाहेर निघत आहे। पण हे हिरवे विषारी जेवढे साप आहे ना, त्यांना ठेचण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हे करणार आहे, त्यांना सोडणार नाही।